बातमी कोकणातली आहे। उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन साळवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आल्याचं कळतंय। शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनीच या सगळ्या संदर्भात गौप्यस्फोट केलेला आहे। राजन साळवींनी शिवसेनेत पक्षप्रवेशाचा शब्द दिलाय असं किरण सामंत म्हणतायत। दिलेल्या शब्दाप्रमाणे राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करावा असं सामंत म्हणतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निसार शेख यांच्याकडून। निसार, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मोठा दावा करण्यात येतोय कोकणातून। एकंदरीत लागली आपण पाहिलं तर सगळ्यात मोठा दावा आहे, कारण लोकसभा निवडणुकीनंतर या ठिकाणी किरण सामंत आणि राजन साळवी यांच्यामधला हा वाद या ठिकाणी पाहताना मिळतोय। किरण सामंतनी काल एक मोठं धक्कादायक विधान केले की या ठिकाणी आमदार राजन साळवी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आहेत आणि एकंदरीत त्यांनी या ठिकाणी शब्द दिलाय की मी लवकर प्रवेश करा, असं किरण सामंत सांगत आहेत। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसणार आणि किरण सामंतने हा दावा सुद्धा केला की ते सातत्याने संपर्कात होते आणि एकदा आपण जर पाहिलं तर जर त्यांनी जर प्रवेश केला नाही तर अन्यथा मला माहिती म्हणून निवडणूक लढावी लागेल असंही किरण सामंत म्हणत आहेत। आता नेमक्या आमदार राजन साळवी काय नेमकी भूमिका घेतात ह्याकडे पाहणे गरजेचं, पण किरण सामंतचा हा मोठा गोप्यस्फोट जो आहे त्या गोप्यस्फोटामुळे एक मोठी खळबळ उडाली, कोकणामध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आणि आता पुढे नेमकं होणार काय? किरण सामंत सातत्याने सांगत आहेत। या सगळ्याविषयी काही राजन साळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं? कारण ऐन लोकसभा निवडणुकीत हा सगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत, नेमकं याचे काय अर्थ लावायचे? एकंदरीत आपण जर पाहिलं तर आमदार राजन साळवी ज्या टायमाला लोकसभेची निवडणूक होती, मतदान होतं, त्याच दिवशी आमदार राजन साळवी असं म्हणत होते की किरण सामंत यांना उभाटा गटाकडून या ठिकाणी आमदारकीची उमेदवारी दिली जाईल असं एकंदरीत वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्यावरतीच किरण सामंत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मग किरण सामंतने हे दावे प्रतिदावे केले असते तरी या ठिकाणी कोकणामध्ये एक वेगळी खळबळ उडाली की किरण सामंतने हा केलेला गोप्यस्फोट आहे आणि गोप्यस्फोटामुळे राजन साळवी सातत्याने जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असतील तर त्या ठिकाणी प्रवेश करतात का? कारण आता एकंदरीत दुसरी गोष्ट आपल्या समोर येते की ह्या ठिकाणी काँग्रेस दावा करत आहे, कारण काल किरण सामंत असे म्हणाले की या ठिकाणची जी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली गेली तर काँग्रेसचे अविनाश लाड जे आहेत ते ह्या ठिकाणाहून दावा करत आहेत आणि त्यानुसार जर असं झालं तर मग राजन साळवी यांची उमेदवारीचं काय असंही किरण सामंत म्हणलं। त्यामुळे आता पुढे नेमकं होणार काय याकडे पाणी तितकीच गरजेला लागली। निश्चित निसार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। या सगळ्या संदर्भात आपण बातमी पाहतोय, यावेळची महत्त्वाची ही बातमी आहे। शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी गौप्यस्फोट केलेला आहे। उद्धव ठाकरेंना आणखीन एक कोकणात धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। राजन साळवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा आता किरण सामंत यांनी केलेला आहे। त्यामुळे कोकणात ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका काय घडतंय? विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर कोकणात आणि राजकारण तापणार का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अद्याप राजन साळवी यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। उद्धव ठाकरेंना आणखीन एक आता कोकणात धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण जर पाहिलं तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर हे भाजपवासी झाले, भाजपमध्ये दाखल झाले, त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू झालेली होती। आता कोकणातून राजन साळवी यांचं नाव समोर आलेलं आहे। उद्धव ठाकरेंना राजन साळवी धक्का देतील असं आता म्हटलं जातं। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे? किरण सामंत म्हणतायत राजन साळवी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत, कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसू शकतो। या सगळ्या लोकांच्या सगळ्या बोलण्याला म्हणजे मी फक्त हास्यास्पदरित्या घेऊ शकते। समजा राजन साळवींना काही निर्णय घ्यायचा होता तर त्यांनी तो इलेक्शन काळात घेतला असता। विनायक रावसाहेबांची उमेदवारी तिकडे चालू होती, तिथलं वोटिंग सुद्धा आता संपलेलं आहे।
या सगळ्या काळात साळवी साहेबांनी फार चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे आता ह्या ज्या काही वावड्या उठवल्या जातात त्या वावड्यांना काही अर्थ नाहीये. आणि किरण सावंतांनी कुठल्या मुद्द्यावरून कशावरून स्वतःवर विसर्ग घातला ते त्यांनाच माहिती. निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधला ताई त्याबद्दल. आपण पाहतोय की या सगळ्यांना केवळ हसून मी उत्तर देणं खरं तर अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी कपोलकल्पित आहेत अशी प्रतिक्रिया या मुद्द्यावर सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.